नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्यज्योतिषालय आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपण जी वास्तुशृंखला सुरू केली आहे त्यातल्या आजच्या 5व्या भागाबद्दल आपण पुढचे मुद्दे जाणून घेऊयात. आपण 10पर्यंत मुद्दे मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. आता आपण पुढचे 5 मुद्दे बघूया. 11व्या मुद्द्यात म्हटलेलं आहे, अगर शनि 11वें हो, शुभ ग्रह से दृष्ट नहीं हो, 49 से 55 में मकान बनेगा. मकान अगर दक्षिण दरवाजे का है तो स्वामी लंबी बीमारी भोगकर मरेगा. यांनी 11व्या मुद्द्यात काय म्हटलं आहे, शनी जर तुमच्या कुंडलीमधील 11व्या स्थानात जर असेल, शुभग्रहांनी तो दुष्ट नसेल, म्हणजे शुभग्रहांची त्यावर दृष्टी नसेल, तर 49 ते वयाच्या 49 ते 55मध्ये घर बनेल. आणि घर जर दक्षिण दरवाजाचे असेल तर जो घरमालक आहे त्याला म्हणजे दीर्घकाळपर्यंत आजारपण भोगावं लागेल आणि नंतर तो मृत्यू पावेल आजारपणामुळे. 12व्या मुद्द्यात म्हटले आहे, सूर्यशनी 12वें हो तो पहले के जीवन में बहुत दुखी, ग्लानि से आत्महत्या के विचार आने लगे. परिवार से छिन्न भिन्न रहे, परंतु 40-42 के आसपास से हो तो अच्छी तरक्की होने लग जाती है. अच्छा मकान योग बने. शुक्र अगर बलवान है तो आगे जाकर बहुत सुखी धनी होगा. शुक्र अगर कमज़ोर है तो हीरा पहने, चिड़ियों को चावल, गाय को रोटी पर दही लगाकर शक्कर घी देवे, कौओं को रोटी खिलाए. ऐसा व्यक्ति अगर मकान बनाए तो उसे किसी भी तरह से पूरा करके ही छोड़े, वरना रुक कर कार्य होगा. मग 12व्या मुद्द्यात त्यांनी काय म्हटलं, सूर्य आणि शनीची युती जर असेल कुंडलीमधील 12व्या स्थानात, तर सुरुवातीचा आयुष्य जो काळ आहे तो खूप दुःखी, ग्लानी, आत्महत्याचे विचार यांनी भरलेला असेल. परिवारापासून वेगळं राहण्याचा विचार असेल किंवा अलगाव राहील, मतभेद राहील. पण वयाची 40-42पर्यंतचा जर जातक असेल, घर बनवण्याचा विचार करत असेल, तर तो आयुष्यामध्ये चांगली तरक्की करेल, चांगलं घर बनवेल, वास्तू बनवेल. त्याच्या कुंडलीमध्ये शुक्र जर बलवान असेल तर तो पुढे जाऊन खूप सुखी धनी होईल. शुक्र जर कमजोर असेल तर हिरा धारण करावा, पक्ष्यांना दाणे वगैरे द्यावे, गाईला चपातीवर तुम्ही दही लावून देऊ शकता, साखर आणि तूप लावून देऊ शकता, कावळ्यांना तुम्ही चपाती वगैरे देऊ शकतात. असा व्यक्ती जेव्हा घर बनवायला घेतो तर त्यांनी ते घर बनवायला घेतल्यावर काम पूर्ण करूनच थांबवावं, नाहीतर खूप अडथळेमध्ये येऊ शकतात. 13व्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे, अगर शनि जन्म कुंडली में 8वें घर में हो तो उसके मकान बनना शुरू से होने से 3 वर्ष में बीमारी, दुर्घटना, मानसिक तनाव अधिक होगा. अगर शनि के सामने धन घर में सूर्य हो तो 2-3 बार आग से नुकसान होकर बर्बाद होगा. मग 13व्या मुद्द्यात यांनी काय म्हटलं, अगर जर शनी जन्मकुंडलीमधील 8व्या स्थानामध्ये असेल, शुभदृष्ट नसेल किंवा त्यावर वाईट ग्रहांची दृष्टी वगैरे अशा काही गोष्टी असेल, तो कमजोर असेल, तर शक्तिहीन असेल, बलवान नसेल, तर त्याचं जेव्हा घर बनवायला घेईल तर सुरुवातीच्या 3 वर्षामध्येच आजारपण, दुर्घटना, मानसिक तणाव, डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी खूप राहतील. आणि शनीच्या बरोबर समोरच्या घरात म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये, ज्याला धन भाव आपण म्हणतो, तिथे जर सूर्य असेल आणि सूर्याची बरोबर 7वी दृष्टीने तो जर 8व्या घरावर बघेल, शनीवर बघेल, तर त्या घरामध्ये 2-3 वेळा आगीपासून नुकसान होण्याची संभावना असते आणि त्याच्याने भरपूर नुकसान होऊन बर्बाद होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे, अगर राहू केतू अच्छी जगह हो तो पुन्हा उन्नती होगी व पहिले से आगे बढ़ेगा. आता यांनी काय म्हटलं आहे, जर राहू केतू चांगल्या स्थानात असतील आणि तर त्याची आयुष्यामध्ये पुन्हा पहिल्या चांगली उन्नती होईल. आता यांनी कुंडली नंबर 2 पाहायला सांगितली, आपण ती पाहूया. ही कुंडली नंबर 2 आहे. या कुंडली नंबर 2मधली ही ग्रह परिस्थिती आहे. राहू केतू तर तुम्ही बघू शकता, राहू 6ष्ठ स्थानात, केतू 12व्या स्थानामध्ये आहे. तर आपण जी कुंडली पाहिली त्याच्यात हा मुद्दा इथे आपण बघितला, राहू केतू अच्छी जगह हो तो पुन्हा उन्नती करेगा. त्याच्यासाठी त्यांनी संदर्भ कुंडली नंबर 2 पाहायला सांगितली, आपण ती पाहिली. अमूमन
ऐसे व्यक्ति की कुंडली में जहाँ सूर्य शनि आमने सामने हो, निर्माण समय वास्तु दोष रह जाता है, जिसके निवारण के बाद उसे शांति व लाभ मिलता है। अगर कुंडली में राहु केतु भी कमज़ोर हो तो केतु के लिए कुत्तों को रोटी डाले, राहू के दान करे, कौओं को रोटी देवे। मग त्यांनी काय सांगितलं आहे की साधारणतः असा व्यक्ती ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि शनी समोरासमोर असतील तर वास्तू निर्माण करताना खूप तिथे दोष राहून जातात, अडथळे येतात. ज्याचं निवारण त्याची शांती केली, त्याचं निवारण त्याचं शांती केली, त्याचं जप केले, त्याची दानं केले तर भरपूर लाभ होतो. आणि कुंडलीमध्ये राहू केतूसुद्धा जर खराब असतील तर त्याच्यात त्यांनी उपाय काय सांगितले. केतूसाठी भटक्या कुत्र्यांना तिथे तुम्ही चपाती वगैरे देऊ शकतात, राहूची दानं करू शकतात, कावळ्यांना तुम्ही चपाती वगैरे देऊ शकतात. पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे शुक्र शनी साथ होवे, या चतुर्थ घर में शनि की राशि का शुक्र हो तो अक्सर पुराना मकान लेकर उन्हें बाद में अच्छा बनाए, बाग बगीचा का शौक हो. मग त्यांनी पुढच्या मुद्द्यात काय म्हटलं आहे, शुक्र शनी जर कुंडलीमध्ये युतीमध्ये असतील किंवा चतुर्थ स्थानामध्ये शनीची राशी असेल आणि शुक्र त्याच्यामध्ये असेल तर शक्यतो जुनी वास्तू विकत घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करून त्याला थोडक्यात रिडेव्हलप करून तुम्ही त्याच्यामध्ये राहिलेले फायद्याचं राहतं. आणि अशा जातकाला बागबगीचाचा सुद्धा शौक राहतो. आणि त्याच्या पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं चंद्रमा 10वें शनि की राशि में हो तथा शनि चंद्रमा की राशि का हो तो मकान बनाकर बेचता रहे, लाभ रहे, अधिक मकान होवे, वाहन सुख होवे, तेल के कार्य से लाभ होवे, खेती में गहराई पर अच्छा जल स्रोत प्राप्त होगा. मग यांनी काय म्हटलं आहे, जर एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये चंद्रमा 10व्या स्थानात असेल, तिथे शनीची राशी असेल किंवा शनी चंद्राच्या राशीत असेल तर घरं बनवत राहून विकत राहिल्याने या जातकाला फायदा होतो. अशाने खूप साऱ्या वास्तू तयार होतात, वाहनसुख पण प्राप्त होतं, तेलासंबंधित काही कार्य केले तर त्याच्यामध्ये लाभ होतं. आणि शेती वगैरे जर असेल तर त्या शेतीमध्ये खूप खोलवर असा भरपूर सारा जलस्रोत या जातकाला प्राप्त होतो. तर असे होते माऊली हो आजचे पुढील मुद्दे. भेटूया पुढील मुद्द्यांसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.